तर गॅस संकटामुळे वाळूज महानगर आणि एमआयडीसी परिसरात गॅस सिलेंडरची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे। वितरकांकडे साठा नसल्यामुळे घरपोच सेवा बंद झाली आहे। त्यामुळे नागरिकांना सिलेंडरसाठी केंद्रावर रांगा लावाव्या लागतात। गॅस संपला, चूल कशी पेटवायची या चिंतेमध्ये नागरिक आहेत आणि त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी होतीये। ड्युटीचे टाइम झाले, आता कंपनीकडून सुट्टी गेली, 1000 रुपयाचे ते पेमेंट बी गेले आणि गॅस भेटणे 2 दिवस झाले सारखं। आम्ही ड्युट्या पाडून आलो, कालपासून सिलेंडर वगैरे काही नाही आहे। संपला म्हणून आलोय। संपला म्हणून आले, पण घरी मिळतो ना। घरी नाही येत आमच्याकडे गाडी, एक बी बुकिंग नंबर लागत नाही, एक बी लागत नाही। मी 4-5 बघितले, बुकिंग नंबर एक बी लागत नाही। डिलेवर दाखवलेलं आहे सिलेंडर ऑलरेडी, पण आता मला 8 दिवस होऊन गेले, अजून सिलेंडर आलं नाही आणि मी इथं सिलेंडर घ्यायला आलोय। आम्ही ऑनलाईन करतोय, पण ऑनलाईन बुकिंग होऊच नाही राहिलं आणि ते म्हणते ऑनलाईन नसलं तर भेटत नाही। आता गॅस संपलेला आहे माझा, मी इथं आले म्हणजे आता सगळं बंद आहे, आमचं चहा सुद्धा करून पिलेलं नाही आज आम्ही।